नमस्कार मित्रांनो, माझे नाव निकिता ज्ञानेश्वर झुंबे आहे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. मी आज मला इन व विंडो यामधला फरक समजावून सांगणार आहे. इन या शब्दाचे मराठीमध्ये दोन अर्थ आहेत. पहिला अर्थामध्ये च्या आत किंवा च्यामध्ये असा अर्थ होतो. पॅसिव्ह व्हॉइसची रचना ऑब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस इन प्लस सब्जेक्ट अशी आहे आणि ॲक्टिव्ह व्हॉइसची रचना एस प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस V1 प्लस इन प्लस ऑब्जेक्ट अशी आहे. तर आता इनचा आपण पहिला नियम पाहूया. इनचा पहिला नियम आहे की बंदिस्त जागा तसेच ज्याला काही ठराविक सीमा नाही अशा नामापूर्वी इनचा वापर केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ ही इज लिव्ह इन इंडिया. तो भारतामध्ये राहतो. भारतामध्ये म्हणजे भारताच्या बाहेर नाही, भारताच्या आत असं. भारताच्या आत म्हणजे भारताला एक काहीतरी ठराविक सीमा आहे त्याच्यामध्ये राहतो. आणि स्थिर गोष्टीसाठी इन वापरला जातो. जसे की शी इज बँक, स्कूल, रूम ही स्थिर गोष्टी झाल्या. कारण त्या एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही आणि त्या स्थिर गोष्टी आहेत. आणि इंटो गती दाखवण्यासाठी इंटोचा वापर केला जातो. उदाहरणार्थ गती कम, गो. कम म्हणजे येणे ही गती झाली, गो म्हणजे जाणे ही गती झाली. असे काही नियम आहेत. तर इंटोचा पुन्हा एक नियम बघूया. इंटोचा दुसरा नियम आहे एका अवस्थेकडून दुसऱ्या अवस्थेत रूपांतरित होणे. याला सुद्धा इंटो वापरले जाते. व फक्त आतील अवस्था आपल्याला दाखवायची असेल याच्यासाठी सुद्धा इन वापरला जातो. धन्यवाद.